हॅलो ऑल. तर आता मी निघाली आहे माझ्या मैत्रिणीच्या घरी. तर तिच्याकडे आज वैभवलक्ष्मीचं उद्यापन आहे आणि तिने हळदी कुंकू ठेवलं आहे आणि सवाष्ण म्हणून जेवायला पण सांगितलेलं आहे. तर हळदी कुंकू म्हटल्यावर साडी तर नेसायला हवी ना, त्याशिवाय छान वाटत नाही हळदी कुंकवाला. तर मी साडी नेसली आणि वेणी घातली होती. तर आली आता तिच्या घरी. हे पहा बाहेरच्या साईडला किती सुंदर असं सजवलं आहे, तुळशी वृंदावन ठेवलं आहे आणि छान दिवे लावले आहेत. तर ही रांगोळी मीच काढली आहे. तर चला मग आता तिच्या घराच्या आत जाऊया. हॅलो. तर ही विद्या आहे आणि हिच्या घरी मी हळदी कुंकवासाठी आली आहे. तर पहा किती सुंदर घर सजवलं आहे, पूर्ण छान डेकोरेशन केलं, दिवे वगैरे लावले आहेत त्याने आणि इकडे सगळं लायटिंग वगैरे. त्यानंतर इथे डिश ठेवल्यात, जशा जशा लेडीज येतील तसं तसं जेवायला देते. कारण 21 जणी आहेत, तर त्या एका वेळेला येणं शक्य नाही, तर ज्या ज्या येतील त्याप्रमाणे ती देते. हाय तू मला सांगितलं होतं चला मैं भी आऊँ वापस 7:30 नाही काय नाही फोटो डालना विद्या से लेके. तू तर खायला सुरुवात केली का? केली वा. लावून ठेवतोय हळदी कुंकू घेऊन झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि लगेचच जेवायला घेतलं. कारण अजून बऱ्याच जणी येणं बाकी होतं. मग त्यासाठी माझी मैत्रीण फ्री हवी आहे त्यांना अटेंड करण्यासाठी आणि सर्व करण्यासाठी, त्यामुळे आम्ही जेवण घेतलं. तर मस्त असा मेनू होता, पुरी भाजी, मसाला राईस आणि खीर. तर आम्ही भरपेट जेवलो आणि ती मैत्रीण जी विद्या आहे ती खूप आग्रह करून करून जेवायला वाढते. आणि आहेत आमच्या दक्षा आंटी. तर त्यांनाही व्हिडिओत यायचं होतं, त्यामुळे त्यांनी स्वतःचा चेहरा पण दाखवला. तर अशा प्रकारे हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला आणि या सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत.